मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इतिहासाची साधने. इयत्ता 8वीमधील इतिहासाचा हा पहिला धडा आहे. तर हा धडा MTSC आणि NMMS याच्यासाठी उपयुक्त आहे. तर धड्याची सुरुवात करणार आहोत आपण. प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण केलेला आहे. यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. मागच्या इयत्ता 7वी आणि 6वीमध्ये आपण प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा आपण अभ्यास केलेला होता. या इयत्तामध्ये इतिहासाची साधनेमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा विचार करणार आहोत. तर याच्यामध्ये इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतो. मागच्याही इयत्तेमध्ये आपण भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर या इयत्तेमध्ये अजून भर घालण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक श्राव्य अशा साधनांचाही यामध्ये समावेश होणार आहे. तर आपण पहिल्यांदा भौतिक साधने या इतिहासाच्या साधनाचा अभ्यास करणार आहोत. भौतिक साधनांमध्ये इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू मीन्स थिंग्स, वास्तू मीन्स वेगवेगळे प्रकारचे घरे, इमारती, वास्तू, राजवाडे यांचा समावेश होतो. नाणीमध्ये चलन, जसं आधुनिक भारतामध्ये चलन वेगवेगळ्या प्रकारे संग्रहित झालं, त्या नाण्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. इमारती व वास्तू. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. आधुनिक भारतामध्ये आपण पारतंत्र्यामध्ये होतो. ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते. आपण ब्रिटिशांच्या गुलामीमध्ये वावरत होतो. या काळात विविध इमारती, पुले, रस्ते, पाणपोया, कारंजे यांसारख्या वास्तू बांधल्या गेलेल्या आहेत. या इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यांसारख्या इमारतींचा समावेश होतो. या वास्तूंपैकी अनेक वास्तू आज सुव्यवस्थित पाहावयास मिळतात. काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आली आहेत. उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेल. या वस्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळेची आर्थिक संपन्नता याविषयीची माहिती मिळते. जसं की त्या काळामध्ये किती आर्थिक संपन्न राज्य होते किंवा संस्थानिक होते, यावरून आपल्या वास्तूवरून आपल्याला कळून येतं की त्यांच्याकडे किती संपत्ती आहे ते. जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते. तसेच मुंबईतील मणिभवला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यानंतर गांधीयुगाच्या इतिहासाविषयीची माहिती मिळते. माहीत आहे का तुम्हाला याच्यामध्ये वस्तुसंग्रहालय आणि इतिहास, वस्तुसंग्रहालयाचा आणि इतिहासाचा काय संबंध आहे, तर आपण थोडक्यात पाहून घेऊयात. इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तुसंग्रहालयामधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केले असते. पुण्यातील आगा खान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात. तर पुण्यातील आगा खान पॅलेस येथील गांधी स्मारकात संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू आपल्याला पाहावयास मिळतात. पुतळे आणि स्मारके. पुतळे आणि स्मारकांबद्दल विचार करायचा झाला तर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक
व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या स्वरूपात उभारली गेलेली आहेत. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. विविध पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते. पुतळ्याच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव असते, जन्म व मृत्यूची नोंद असते, त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य, ज्याने की त्या व्यक्तीने काय काय काम केलं आहे समाजासाठी किंवा देशाच्या स्वातंत्र्यासाठी, त्यांची आपणास माहिती मिळते. त्यांचं जीवनपट, त्यांचं बालपण कसं गेलं, शिक्षण कुठे झालं आणि क्रांतिकारक त्यांना स्वातंत्र्याची प्रेरणा कुठून मिळाली याविषयींची आपल्याला माहिती मिळते. महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणेच विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारकेसुद्धा संबंधित घटना, घटनाकाळ, त्या घटनेशी निगडीत व्यक्ती इत्यादी माहिती देतात. उदाहरणार्थ विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके.